नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेला नमवलेलं आहे। पहिल्यांदाच महिला वनडे विश्वचषकावर आपण नाव कोरलेलं आहे आणि या विजयासह कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांचं स्वप्न साकारलंय। या सामन्यामध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं। या आव्हानाचा पाठलाग करत असताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉलवॉटनं शतकी खेळी केली, मात्र दुसऱ्या बाजूनं अपेक्षित साथ न मिळाल्यामुळे तिचे प्रयत्न फोल ठरले। भारतानं ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली। पहिला महिला विश्वचषक 1973 साली खेळवला गेला होता, मात्र पहिल्यांदाच भारतीय महिलांनी या वनडे विश्वचषक जिंकण्याचा भीम पराक्रम केलेला आहे। यानंतर देशभरात एकच जल्लोष झालाय। तर आपल्या भारतीय पोरींनी मैदान मारलेलं आहे, दक्षिण आफ्रिकेला चितपत केलेला आहे आणि विश्वचषकाची ट्रॉफी उंचावलेली आहे। त्यांच्या या अभूतपूर्व कामगिरीमुळे संपूर्ण देशभरात जल्लोष साजरा केला जातोय आणि सर्वांकडूनच त्यांचं कौतुक केलं जातंय।